सांगली राजवाडा चौकात सुरू असलेल्या हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली शिवोत्सवाची सांगता रक्षक गुरुकुल कुपवाड मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाने करण्यात आली। या मर्दानी खेळाचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने व भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, उद्योगपती प्रदीपजी बोथरा, तानाजीराव शिंदे, बाळासाहेब मोहिते, हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय भोकरे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून करण्यात आले। रक्षक गुरुकुलच्या मावळ्यांनी तलवारबाजी, दानपट्टा, भाला चालवणे, कुऱ्हाड चालवणे, लाठी काठी, लिंबू कापणे, डोक्यावर नारळ फोडणे याची प्रात्यक्षिके सादर केली। सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा नेते पृथ्वीराज बाबा पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, नगरसेवक ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे, शिवकवच मंडळाचे प्रकाश निकम, शिवभक्त राम काळे, सोमनाथ गोटखिंडे, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांनी केले। पहलगाममध्ये हिंदूंची धर्म विचारून हत्या करण्यात आली, त्याला 1 वर्ष पूर्ण झाले म्हणून हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की पहलगाममध्ये हिंदूंना जात नाही तर धर्म विचारून त्यांची हत्या केली। हिंदूंनो आता जात सांगू नका, धर्म सांगा। छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हिंदूंची सुनता झाली असती। हिंदूंचे 33 कोटी देवी देवता मंदिर, मंदिरावरील कळस, दारावरील तुळस जिवंत ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे। यावेळी मान्यवरांचा सत्कार शिवोत्सव समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, दिग्विजय शिंदे, गजानन माने, हरप्रीत सिंग गौड यांनी केले। सूत्रसंचालन हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते विजयदादा कडणे यांनी केले। फटाक्यांची आतिषबाजीसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला। यावेळी राजू जाधव, अवधूत जाधव, ॲडव्होकेट श्रीपाद होमकर, नारायण हांडे, भूषण गुरव, हरप्रीत सिंग गौड, अक्षय पवार, सुभाष ढमाल, सतीश डंबळकर, बाळासाहेब बेलवलकर, प्राध्यापक HN पाटील, शिवाजी पाटील, गजानन मोरे, ओंकार शिंदे, अरविंद येतनाळे, सुनीता इनामदार, प्राची कुदळे, अजय काकडे, प्रथमेश खिलारे, सुमित शिंगे, निखिल सावंत आदी शिवभक्त उपस्थित होते। दाखवल्या वाईट वाटतंय सांगायला की आपण कधी आपली ओळख धर्म म्हणून सांगितलं नाही। जे 26 हिंदूंची हत्या त्या ठिकाणी हिंदू म्हणून केली ते वेगवेगळ्या जातीचे होते। त्यांना विचारलं तर मी मराठा, मी जैन, मी लिंगायत, मी बौद्ध असं सांगत होते। परंतु अतिरेक्यांनी, कट्टरपंथीय मुस्लिमांनी त्यांना जात विचारली नाही, त्यांना धर्म विचारला, तुमचा धर्म कोणता? आणि त्या वेळेला हिंदू म्हणून सांगितल्यानंतर त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलं। त्यांच्या पॅन्टा उतरवल्या, सुनता आहे का सुनता नाही बघून मारलं। या शिवजयंतीच्या निमित्तानं, शिवोत्सवाच्या निमित्तानं, हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं या भागात या कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेल्या तमाम हिंदू बांधवांना, भगिनींना, मातांना मी सांगतोय की आज या शिवजयंतीच्या निमित्तानं या छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून शपथ घ्या, निर्धार करा। छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर आपला सुनता झाला असता। सुनता लक्षात ठेवा, सुनता व्हायचं, वाचवायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। त्यामुळं यापुढं आपण आपली जात सांगायची नाही, वर्ण जाती विसरून जाऊ, हिंदू सारे ओळखू, आम्ही हिंदू